आणि आता एक महत्त्वाची बातमी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात i20 Hyundai कारमध्ये एक स्फोट झालाय। या स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालाय आणि 30 पेक्षा जास्त जण जखमी आहेत। संध्याकाळी 6:52 कारमध्ये हा स्फोट झाला। i20 गाडीचा जुना मालक मोहम्मद सलमानला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर i20 कारचा सध्याचा मालक पुलवामाच्या शंभुरा गावचा तारिक असण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांमार्फत वर्तवण्यात आली। स्फोटासाठी वापरलेल्या i20 कारबाबत धक्कादायक खुलासे। हुंडाईची i20 कार स्फोटासाठी वापरली गेली। स्फोटासाठी वापरलेली कार हरियाणा पासिंग होती। दिल्लीतील मोहम्मद सलमान कारचा मूळ मालक। सलमाननं 1.5 वर्षापूर्वी ओखला भागात राहणाऱ्या देवेंद्रला गाडी विकली होती। त्यानंतर देवेंद्रनं हरियाणाच्या अंबालामध्ये राहणाऱ्या नदीम खानला गाडी विकली होती। नदीमनं i20 कार रॉयल कार झोन डीलरला विकली। पुलवामाच्या तारिकनं रॉयल कार झोन कडून i20 कार घेतली। तारिक मूळचा पुलवामाचा असून तो फरीदाबादमध्ये राहत होता। फरीदाबादमध्ये 2900 किलो स्फोटक सापडलेला डॉक्टर मुझम्मिल शकीलही पुलवामाचाच। मुझम्मिल शकीलच्या अटकेनंतर तारिकनं घाबरून आत्मघातकी हल्ला केल्याचा संशय आहे। दरम्यान i20 गाडीचा जुना मालक मोहम्मद सलमानला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सुरक्षा यंत्रणांकडून मुझम्मिलच्या बँक व्यवहारांची तपासणी करण्यात आली। जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याचे पुरावे सापडल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। दिल्लीतील i20 कारमध्ये आत्मघाती हल्ला झाल्याची शक्यता आहे आणि स्फोट होण्याच्या 3 तास आधी i20 कार सुनहरी मस्जिदजवळ पार्किंगमध्ये उभी होती। पार्किंगमधून कार बाहेर पडल्यावर अवघ्या 4 मिनिटात स्फोट झालाय। दिल्लीतील i20 कारमध्ये फिदाईन स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। स्फोट होण्याच्या 3 तास आधी i20 कार सुनहरी मस्जिदजवळ पार्क होती। पार्किंगमधून कार बाहेर पडल्यावर अवघ्या 4 मिनिटांनंतरच हा स्फोट झाला। सुनहरी मस्जिद जवळील रस्त्यावरून जाताना कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। Hyundai i20 कारमध्ये विस्फोटक होतं अशी माहिती आहे। फरीदाबाद टेरर मॉड्यूलशी कनेक्शन असल्याचा संशय आहे। तर दिल्ली स्फोटातील मृतांची DNA चाचणी सुरू आहे। अनेकांची ओळख सध्या पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। दिल्ली स्फोटात उत्तर प्रदेशातील अशोक कुमार यांचा मृत्यू झालाय। आतापर्यंत 2 मृतांची ओळख पटलेली आहे आणि बाकी मृतांची ओळख पटवण्याचं काम सध्या DNA चाचणीद्वारे सुरू आहे। 9 मृतांचा आकडा आहे तर 30 पेक्षा अधिक लोक जखमी आहेत। फरीदाबाद मधील विस्फोटक नमुन्यांचा FSL अहवाल दुपारपर्यंत येण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात येते। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने फरीदाबादमधून मिळालेल्या विस्फोटक नमुन्यांची माहिती मागवल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। तर FSL अहवाल आल्यानंतरच नेमका कोणता स्फोटक पदार्थ वापरण्यात आला हे स्पष्ट होणार आहे। दिल्ली पोलिसांकडून पहाडगंज दर्यागंज परिसरातील हॉटेल्समध्ये आता शोध मोहीम सुरू करण्यात आली। पोलिसांच्या पथकाकडून हॉटेल्समध्ये रजिस्टरची तपासणी सुरू आहे। शोध मोहिमेदरम्यान 4 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं गेले। दिल्लीच्या पहाडगंज दर्यागंज परिसरातील हॉटेल्समध्ये सध्या शोध मोहीम सुरू आहे। तर दिल्ली स्फोट प्रकरणात 13 संशयित आरोपींना आतापर्यंत ताब्यात घेतलंय। आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। या 13ही आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। तसंच सीसीटीव्हीद्वारे मॅपिंगही सुरू करण्यात आलेलं आहे। पोलीस यंत्रणा आता चांगलीच अलर्ट मोडवर आलेली आहे। तब्बल 200 पोलिसांकडून हे मॅपिंग सुरू आहे।